तर धन्यवाद मयूर सर. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एका बाजूला आपण एकदंत कोपर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय NCC टाकरवाडी. तर चला तर बघा काही कारणास्तव नक्कीच मॅन ऑफ द मॅचची जी टी शर्ट आपल्याला दिली होती ती प्रदान केली नाहीये. तर नक्कीच समोरच्या संघाने कुठल्या प्रकारचं ऑब्जेक्शन द्यायचं नाही बघा. तर पवन आज आपण या संघामध्ये खेळत आहे कुठेतरी बागशाळ येथे टुर्नामेंट झाले होते एसपी चषकामध्ये नक्कीच सांगितलं गेलं होतं की एक ना एक दिवस नक्कीच हा खेळाडू या संघामध्ये खेळेल आणि आज तो खेळाडू खेळतोय. चांगला खेळाडू आहे ज्या प्रकारे बॅटिंग करतो त्या प्रकारे गोलंदाजी करतो तर क्षेत्ररक्षण कशा प्रकारे करतो ते देखील तेवढंच महत्वाचं. आज वर्णी लागली आहे आपल्या संघामध्ये तर कशा प्रकारे कामगिरी करेल. आणखी एका बाजूला NCC ठाकूर संघ बघितला तर एका मोठ्या संघाला या स्पर्धेतून बाहेरचं तिकीट दाखवणारा हा संघ यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय तो म्हणजे एक दंत खोपर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतो सहजरित्या तो पाठलाग कम्प्लीट देखील करणार आणि या स्पर्धेमध्ये पहिला अट्टा मारणारा फलंदाज देखील या संघात तोच म्हणजे ऋषी आहे या संघामध्ये. तर चला पंचांनी देखील विनंती सामना देखील चालू करायचा आहे. 4 षटकांचा सामना असेल 4 षटकं म्हणजे 3 षटकं फेकण्यासाठी आपल्याकडे 12 मिनिटांचा अवधी आहे. त्यानंतर मात्र 1 सेकंद जरी पुढे गेला तर मात्र 2 धावांची पेनल्टी ही मात्र ऍड केली. तर बघा नक्कीच खेळाडू आपल्याला देखील विनंती आहे कोणताही खेळाडू जर उभा असेल त्या चेअरवर बसला नसेल तर प्रत्येक षटकामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. NCC ठाकरवाडी संघ बघा आपल्यासाठी सूचना आहे प्रत्येक खेळाडू आपल्याला चेअर दिल्यात त्या चेअरवर बसणं तेवढंच महत्वाचं आहे. कोणताही खेळाडू जर उभा दिसला तर मात्र प्रत्येक षटकामध्ये 2 धावांची पेनल्टी. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज धवल स्ट्राईक एंडला पण रोहित नॉन स्ट्राईक एंडला पण आधी धवल आहेत गोलंदाजी मार्गवर. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धवल 4 षटकांचा सामना आहे. एका बाजूला NCC टाकरवडे त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय कोपर विभागातील एक संघ तोच म्हणजे एक दंत. पहिला चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण देवेंद्रला बघतोय. धावांचा श्री गणेश एक मोठा सामना आहे दुसरा फेरीतील पहिला सामना आहे. कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश मिळेल. आजच्या दिवसामध्ये 8 संघ खेळतात या 8 संघांमधून 2 संघ आजच्या दिवसामध्ये नक्कीच टॉप 4 मध्ये प्रवेश मिळतात. नक्कीच आपण हे 4 षटक बघतो या 4 ट्रॉफ्या बघतात. फुल चेंडू डाऊन द ऑफ साइड कुठेतरी चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न तर स्ट्राईक एक आपण संघाचा कर्णधार आदित्यला बघतो. एक चांगला गोलंदाज आहे एक चांगला फलंदाज आहे आपल्या खांद्यावर जबाबदारी घेण्याचा प्रयत्न आज नक्कीच आकाश उर्फ भाई आपल्याला या स्पर्धेत खेळताना दिसत नाहीये. हा चेंडू देखील पंचांनी वाईट चेंडू पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय 9 चेंडू असेल. एक चेंडू फेकला आणि 3 धावा झाल्यात कुठेतरी बघा पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर एक वाईट त्यानंतर एक 9 चेंडू अजून एक हे ते मात्र इष्टाचे धाव. तर बघा नक्कीच आयोजकांनी देखील एक सूचना केली या दोस्ती चषकामध्ये जो संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळेल आणि मेगा फायनलची ट्रॉफी पटकावेल त्या संघाला कोणत्याही प्रकारचं पुढच्या वर्षी प्रवेश फी स्वीकारली जाणार नाहीये. बघा एक सुवर्ण संधी बघा संकेत देखील सांगतात की आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना दिली गेली नव्हती. हरकत नाहीये पुढच्या वर्षी नवीन उमेदीत नक्कीच आपण प्रयत्न करायचा आहे. एक मोठी स्पर्धा आहे पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच दोस्ती चषकाचे आयोजक प्रणव उर्फ कदम यांच्याकडून नक्कीच करण्याचा प्रयत्न असेल. एक मोठी स्पर्धा आहे या वर्षी नक्कीच एक संकल्पना आहे मॅन ऑफ द सिरीज साठी आपण नक्कीच एक सिल्वर चैन एक चांदीची चैन या स्पर्धेमध्ये आहे. पुढच्या वर्षी अजून देखील काहीतरी वेगळे प्राइज ऍड केले जातील. 2 चेंडूने 5 धावा झाल्यात 4 षटकांचा सामना आहे. ओमकार मोरे मॅन फ्रॉम मोठा गाव ओमकार मोरे आपण देखील यायचंय आपलं देखील सहर्ष स्वागत. बघा हात दाखवायचं ना ओमकार यायचंय आपली स्पर्धा आहे. इथे मात्र शेवटच्या क्षणाला कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न आहे. बॅकअप आलाय कुठेतरी ओमकार यश आहेत यशला यश देखील मिळालं बॅकअप देखील आलंय. धवल आहेत गोलंदाजी मार्कवर धवल लॉंगर मध्ये मारण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट इथे मात्र अपील केली जाते आणि अपील इथे मात्र पंचांनी
नाकारली नाकारली वाटत. कुठेतरी एक चोटी डाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट प्रशांत कोंडे होते. आपण लॉंग ऑनला बघतोय क्षेत्ररक्षण बराच वर्ष क्रिकेट वंडरफुल क्रिकेट असो सर्कल क्रिकेट चांगली कामगिरी केली. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी 9 धावा फरक झालेत. गोलंदाजी मार्कवर धवल आहे. स्ट्राईक येणार मात्र रोहित मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. इथे मात्र काय घडलंय नो +4 धावा मिळतील एकूण 5. इथे मात्र चुकीच्या चेंडू कुठेतरी फेकला गेल्याने चुकीच्या चेंडूवर प्रतिउत्तर मात्र दिलंय. चौदा धावा झाले धाव फलकावर. कुठेतरी 9 चेंडू आहे. नो +1. इथे मात्र बॅकफुट लावून कुठेतरी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र वाईट चेंडू बघा. कुठेतरी एनसीसी टाकरवडे संघ देखील आज त्यांचा पाठीराखा वर्ग देखील बराच वर्ष बघा नक्कीच विचार केला तर यंगस्टार देखील आज त्यांच्या संघाला कुठेतरी बॅकअप करण्यासाठी कुठेतरी सपोर्ट करण्यासाठी मैदानात आले. चांगला संघ एक चांगला फाईट आहे. यातून संघ जिंकेल तर नक्कीच एक ट्रॉफी आज आपल्या घरी घेऊन जाईल. टॉप 4 मध्ये कोणता संघ ठरेल. पहिला संघ पहिला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एका बाजूला आपण एनसीसी टाकरवडे त्यांचा पाठीराखा वर्ग देखील बराच मोठा आहे. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतात म्हणजे कोफेर विभागातील एक संघ एक धंद कोपर संघ. अजून एक इथे मात्र पंचांनी कुठेतरी वाईट चेंडू बघा शेवटच्या क्षणाला कुठेतरी आता मात्र हे षटक फार मोठं षटक झाले. 4 चेंडू झालेत उर्वरित अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू झालेत 17 धावा झालेत. एक चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. इथे मात्र पवन आहेत आज संधी मिळाली आहे तर संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न देखील पवन करतोय. एक यंगस्टर आहे. एक स्पर्धा होती एसपी चषक. या एसपी चषकामध्ये देखील यांचा संघ नक्कीच खेळला होता. त्या संघामध्ये आपले गोलंदाज असो बॅटिंग असो चांगली कामगिरी केली होती. पण आता मात्र कुठेतरी पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झाली. म्हणजे 18 धावा झालेत. कोणत्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही. 18 धावा झाल्या धावफलकावर. नवीन गोलंदाज आता प्रशांत कोंडे अनुभवाची सेदरी. आता कशा प्रकारे कुठेतरी विकेटच्या शोधात गोलंदाजी करणं कुठेतरी धावा रोखणं तेवढंच महत्वाचं. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 18 धावा आल्यात. बघा टायमिंग नक्कीच चालू आहे. इथे मात्र पहिला चेंडू कुठेतरी वाईट चेंडू फेकला. पंचांचे दोन्ही हात समांतर पहिल्या चेंडूवर वाईटने कुठेतरी सुरुवात केली. 19 धावा झाल्यात. कुठेतरी स्कोरर देखील चांगली कामगिरी करतोय. सकाळच्या दुपारच्या सत्रापासून चांगली कामगिरी करतोय. नवीन स्कोरर पण नक्कीच कुठेतरी प्रयत्न करतोय आणि प्रयत्नाने यश देखील मिळतंय. दुसरी चषक आपण बघतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश मिळेल. इथे मात्र अजून एक आहे का तर अजून एक वाईट चेंडू कुठे फेकला. पहिला चेंडू आपण तर त्यानंतर अजून एक चेंडू. इथे मात्र एक्स्ट्राची धाव कुठेतरी चुका करतात गोलंदाज प्रशांत. पहिल्या षटकामध्ये धवलने गोलंदाजी केली. कोणत्या प्रकारचा फलंदाज बाद झाल्याने 18 धावा आणि इथे मात्र अजून एक वाईट चेंडू कुठेतरी फेकला गेला. 3 एक्स्ट्राच्या धावा खर्च करतोय गोलंदाज प्रशांत. कुठेतरी लेंथ चुकीची होते. डाऊन द लेग साईड चेंडू वारंवार फेकण्याचा प्रयत्न कुठेतरी चेंडू आणि बॅटचा संपर्क चेंडू आणि बॅटर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी बॅट पासून पण चुका होतात. इथे मात्र कुठेतरी परफेक्ट लेंथ पकडण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र रंगोलने आपण क्षेत्ररक्षण यश आहेत. डायरेक्ट हिट लागवण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्टार्टमध्ये चेंडू फेकता असताना कुठेतरी थ्रो देखील केला गेलाय. 22 धावा धावफलकावर झाल्यात. पहिला लिगल चेंडू इथे मात्र चौथा पहिला लिगल चेंडू फेकला गेला. 3 अवंतर चेंडू त्यानंतर मात्र पहिला लिगल चेंडू कुठेतरी फेकला गेला. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकार 22 धावा झालेत. अचूक फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षण आहे. डायरेक्ट हिट ऋषी आहे. बॅकअप इथे मात्र आले. पॉईंट मध्ये आपण नक्कीच क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलेलं आहे. बॅकअप इथं आलाय. धावसंख्या धावफलकार आपण 23 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी कुठेतरी कलात्मक फटका लागण्याचा प्रयत्न. पॉईंटला क्षेत्ररक्षण तैनात आहे. डायरेक्ट हिट इथे मात्र चुकी झाली आहे का तर नाही. चुकी नाही झाली आहे. यश आहे. बॅकअप आहे. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. या षटकामध्ये देखील 3 चेंडूमध्ये 6 धावा कुठेतरी खर्च केल्यात. पहिले 3 चेंडू एक्स्ट्रा त्यानंतर मात्र सिंगल सर्व धावा खर्च केल्या. 3 चेंडूवर 3 सिंगल. पुन्हा एकदा कुठेतरी बॅकफुट लावून कुठेतरी शफल करण्याचा प्रयत्न. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. सिंगल स्वरूपाची 1 धाव. आता मात्र कुठेतरी कमबॅक केलाय. 4 चेंडू उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. 25 धावा झाल्यात. चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय हे दोन्ही फलंदाज.
पहिले पवन आहेत डायरेक्ट हिट इथे मात्र बघा पवन आज चांगली कामगिरी करतोय कुठेतरी बॅकअप एक यंगस्टार आहे एक नवदूत खेळाडू आहे पण या संघामध्ये आज नक्कीच मला जागा मिळाली तर मी माझ्याच संघासाठी आज चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न पवन करतोय शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू धावसंख्या फक्त 26 धावा झाल्या 26 आता मात्र आदित्य देखील चांगली कामगिरी करतो पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र षटक देखील संपले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फरक झाली तीच म्हणजे बलिंग गडबडीत 27 धावा तसेच बघा नक्कीच जयरागा संघाचा एक फिरकीचा जादूगार ओमकार मात्र यांचं देखील सहर्ष स्वागत आहे बघा हे देखील आलेत त्यांचा संघ देखील त्यांचा संघ देखील उद्या नक्कीच इन ऍक्शन असेल या स्पर्धेमध्ये फिरकीचा जादूगार म्हणून ज्याची ओळख आहे बराच वर्ष क्रिकेट कुठेतरी चांगल्या संघाची इथे मात्र बांधणी केली गेली आहे या संघामध्ये नक्कीच आपण बघितलं प्रेम ओमकार रवींद्र नक्कीच याच कुठेतरी सामन्याचा आनंद घेतात ऋषी आलेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवर कुठेतरी मोठा फटका लावण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफ ला इथे कुठेतरी बीट केलंय चेंडू गेलाय सीमारेषा पार आलाय तोच म्हणजे चौकार कुठेतरी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न एनसीसी टाकरोडी एक चांगल्या संघाने एक चांगल्या संघासमोर एक चांगल्या स्कोर उभारण्याचा प्रयत्न हे दोन फलंदाज करतो कोणत्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही आज मात्र कुठेतरी आकाश या संघामध्ये खेळत नाही पण कुठल्या प्रकारची संधी कुठल्या प्रकारची पहिल्या चेंडूवर चौकार कुठेतरी स्वागत केलंय इथे मात्र कुठेतरी सन्मान देण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर सन्मान देण्याचा प्रयत्न 31 धावा झाल्या तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे 12 मिनिटांमध्ये आपल्याला कुठेतरी 3 षटक कंप्लीट करायचे तर ह्यानंतर होणारा सामना एका बाजूला आपण बघतोय तो म्हणजे जिजा 11 त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल तो म्हणजेच धावसंख्या फकर 35 धावा कोणत्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही कुठेतरी तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे 8 मिनिटांचा खेळ आतापर्यंत झालाय एक मोठी स्पर्धा आहे बघा धावसंख्या फकर 36 धावा झाल्यात इथे मात्र कुठेतरी चुकी झाली आहे वाईट चेंडू का पंच वाईट +1 इथे मात्र चूक झाली अजून एक वाईट चेंडू कुठेतरी बघा वारंवार चुका करतोय गोलंदाज आपण बघतोय ऋषी आहेत तर राकेश चव्हाण साहेब आपण देखील यायचं आपलं देखील सहर्ष स्वागत असेल राकेश चव्हाण आपण कुठे असाल तर आपण यायचंय मुख्य मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत असेल पॉइंट मध्ये आपण नक्कीच क्षेत्ररक्षण प्रशांतला कुठेतरी ऍड केलंय कुठेतरी तैनात केलंय सिंगल सर्वची एक धाव उद्या कुठे
धावसंख्या धावफलकावर 41 धावा झाल्यात. 18 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेत. कुठेतरी 41 धावा झाल्यात आणि वेळ 10 मिनिटं नक्कीच झालेत. कुठेतरी 3 षटकं फेकण्यासाठी 10 मिनिटं घेतलेत. वेळ झाला इथे मात्र आता गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज देवेंद्रला बघतोय. तर चला कुठल्या प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाही. चला प्रशांत विनंती आहे, अजून एक सामना आपल्याला इथे मात्र कव्हर करायचा आहे. कुठल्या प्रकारची टीम मिटिंग इथे मात्र घ्यायची नाहीये. सामना त्वरित चालू करायचा आहे. तर गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटक टाकण्यासाठी सज्ज होतो म्हणजे देवेंद्र उर्फ देवू. कुठेतरी 3 षटकं संपलेत. 18 चेंडूचा खेळ झाला. 41 धावा धावफलकावर झालेत. आता मात्र 6 चेंडूचा खेळ आणि पहिला चेंडूवर चौकार आणि कुठेतरी स्वागत केलं. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला आपण बघतो चक्री शिलेचा गोलंदाज कुठेतरी मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. पहिल्या चेंडूवर कुठेतरी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर चौकार आणि इथे मात्र स्वागत केलंय गोलंदाज देवेंद्रचा. आणि धावसंख्या धावफलकावर 45. बघा 4 षटकांचा सामना आहे आणि इथे मात्र आतापर्यंत 45 धावा या 19 चेंडूमध्ये लागलेत. अजून देखील 5 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. शतरक्षण बदल करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. 5 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. फुलटा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र संधी गमावली आहे. आपण ऋषीला बघतोय. बॅकअप आलाय. सिंगल सर्वची एक धाव. फुलटा चेंडू तर मोठा फटका मारण्याची संधी होती पण इथे मात्र सिंगल सर्वची एकदम हरकत नाहीये. 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. 46 धावा झाल्यात. इथे मात्र एनसीसी ठाकूरवाडी संघ कशा प्रकारे टार्गेट सेट करेल कारण की चांगला संघ आहे. दोन्ही संघांनी कुठेतरी एक एक सामने जिंकलेत पण आता मात्र करो या मरोच्या स्थितीमध्ये दोन्ही संघ आहेत. इथून मात्र कोणत्याही संघाला पूर्ण संधी नसेल. आणि इथे मात्र संघाचं अर्धशतक इथे मात्र कंप्लीट झाले. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. एक चौकार आला. आपण ऑनसाईडला मागण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आपण बॅकअप आलाय. पॉईंटला क्षेत्ररक्षण तैनात आहे. कुठे सिंगल सर्वाची एक धाव आणि 51 धावा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. ब्रॉकोलचा मारा ऋषी आहेत. लॉंगॉनला आपण क्षेत्ररक्षण तैनात केलं. सिंगल सर्वाची एक धाव. 52 धावा. आता मात्र कुठेतरी एक चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. पहिल्या सत्रातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 52 धावा लागल्यात धावफलकावर. कुठेतरी टार्गेट सेट केलं. एक मोठं टार्गेटचा पाठलाग आता मात्र करणं तेवढंच महत्वाचं असेल. इथे मात्र चूक झाली आहे का तर 9+1 धावा मिळतील एकूण 2. तिसरा पंच जिथे कुठेतरी मागणी केली गेली आहे.
करणार आहे तर पिढीसाठी विचार करणार असं दमदार नेतृत्व सन्माननीय योगेंद्रजी भोईर साहेब इथे उपस्थित होतात या क्रीडांगणाला, या व्यासपीठाला आणि या आमच्या स्पर्धेला त्यांची उपस्थिती लाख मोलाची. तर वेलकम योगेंद्र दादा, स्वागत आहे आपलं. मागच्या आठवड्यांमध्ये वाढदिवस होता तेव्हा मात्र भेट झाली होती, आता मात्र या क्रीडा स्पर्धेला त्यांची भेट. मी मगाशीच अभि उल्लेख केला की अनेक राजकारणी पाहिलेत आणि प्रत्येक राजकारणी हा पदासाठी असतो, पण हा मात्र एक राजकारणी युवक पाहिलाय की मात्र पिढीसाठी विचार करणार आहे. तर व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवारांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. गोव्यात मैदानामध्ये जिथे मात्र दोन संघ एकमेकांच्या समोर ट्रॉफी पर्यंतचा त्यांचा अंतर करायचा आहे कमी, त्यासाठी या दोन्ही संघांनी हामी तर भरली आहे, पण कोणाचा विजय होईल कोणाचा पराजय याचं उत्तर काही क्षणातच. थँक्यू. तर नक्कीच मुख्यमंचावर दादांचं देखील इथे मित्र कुठेतरी आगमन झालंय आणि दादांच्याच माहितीसाठी बघा चालू असलेला सामना. एका बाजूला आपण NCC टाकरवाडी संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय, तोच म्हणजेच एक दंड कोपर संघ. एक संघ डोंबिवली पश्चिम मधील एक संघ आपण कोपर विभागातून करतोय, कुठेतरी 54 धावसंख्येचा पाठलाग करतोय, तोच म्हणजेच कुठेतरी नक्कीच थोडीफार दुखापत झाली आहे. कुठेतरी चेंडू थेट बॅटरला लागला, त्यामुळे कुठेतरी दुखापत थोडा वेळ सामना इथे मात्र कुठेतरी थांबवला गेलाय. 54 धावसंख्येचा पाठलाग, एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतो म्हणजेच एक दंत कोपर संघ. तर मुख्य मंचावर नक्कीच योगेंद्र दादा भोईर यांचं नक्कीच सहर्ष स्वागत. आपण देखील आलात, आपण देखील या मुख्य मंचावर दोस्ती चषकामध्ये आपण नक्कीच आनंद घेताय, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तरी ते मात्र सामना देखील त्वरित चालू केला जातोय. त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय योगेंद्रजी भोईर साहेब इथे उपस्थित होतात, पण त्यासोबतच खऱ्या अर्थाने प्रत्येक पक्ष म्हटल्यावरती पक्षाला पाठबळ देणारं आणि पदाची जबाबदारी सांभाळणारे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी सावंत साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्यासोबतच शाखा प्रमुख अक्षयजी म्हात्रे साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यासोबतच उपशहर प्रमुख अजय वैंगणकर साहेब देखील इथे उपस्थित होतात आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. नुकताच गुढीपाडव्याचा मेळावाही पाहिला आणि ठाकरेंचे विचारही आपण ऐकले. खऱ्या अर्थाने ठाकरेंच्या विचारामध्ये देखील एक स्पष्टपणे त्यांच्या वाणीमध्ये झळकत होतं की सध्याची परिस्थिती आणि सध्याचं महाराष्ट्र जर घडवायचंय तर युवकांच्या हातामध्ये आणि युवकांनी स्पेशली राजकारणामध्ये रस देणं तितकंच गरजेचं आहे. पण आता मात्र आपण खेळामध्ये आपण पाहतोय, पण व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते हे सर्व व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने विभागाचं कायापलट, विभागाची प्रगती, विभागाची अधोगती करण्याची त्यांची तयारी आणि त्यांच्या तयारीसाठी त्यांना देखील शुभेच्छा. आणि व्यासपीठावरती ते उपस्थित होतात, या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित होतात, त्यांचं मनापासून आभार. वयात पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळाकडे, जिथे मात्र हे दोन संघ एकमेकांच्या समोर आणि लढतींची तर एक वेगळी मजा आहे. लढतींचा अनुभव घेऊयात या दोस्ती चषकामध्ये. थँक्यू. तर नक्कीच बघा, विचार केला तर पहिलं षटक संपले, पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्येत फरक लागली, तीच म्हणजे 3 गडी. एक फलंदाज आतापर्यंत बाद झाल्यात, कुठेतरी 3 धावा झाल्यात. प्रशांतला कुठेतरी मैदान सोडावं लागलंय, फलंदाज बाद झालाय. इथे मात्र काय घडलं पंचांनी, 9+4 एकूण धावा मिळाल्यात त्या म्हणजेच 5. चौकार नक्की क्षमा असावा, चौकार नसेल, 9+1 एकूण 2 धावा मिळतील. स्ट्राईक एंडवर नक्कीच कुठेतरी पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. हा चेंडू सोडून दिलाय, अवंतर चेंडू वाईट चेंडू असेल. धावसंख्येचा फरक आतापर्यंत 7 धावा झाल्यात.
दुसरं षटक 54 धावसंख्येचा पाठलाग करतो तोच म्हणजे असं एकदंत कोपर संघ पण कुठेतरी संघर्ष करावा लागतो. एक धावा नाही मात्र संघर्ष करावा लागतोय. कुठेतरी वारंवार स्ट्राईक रोटेट करण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करतात. पण कुठेतरी चौकाराच्या शोधात बॅटिंग करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण मुख्य मंचावर नक्कीच दादांचं देखील आगमन झालंय. दादा देखील इथे मात्र सामन्यांचा एन्जॉय करतात. इथे मात्र यशांच्या मागे आपण निलेशला बघितलं, कुठेतरी चूक झाली आहे. एक चोटी धाव सिंगल स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळाली आहे. पण इक्वेशन आता मात्र प्रत्येक चेंडू कुठेतरी दूर जाण्याचा प्रयत्न होतोय. मग धावसंख्येत फक्त 9 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्क आपण गोलंदाज रोहितला बघतोय. एक वेगवान गोलंदाज. इथे मात्र फलंदाज झालाय बाद. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय बघा. तुषार येतोय. एक चिता कोपरगावचा चिता. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्येत फक्त 9 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. 14 चेंडूंनी 45 धावसंख्येची अजून देखील गरज आहे. कुठेतरी सामना फसलाय, कुठेतरी प्रयत्न चालू आहेत. पण आता मात्र न्यू बॅटर आता मात्र तुषारला बघतोय आपण. हा चेंडू देखील कुठेतरी सुरेख फेकला गेलाय. हा चेंडू देखील आलाय. हिरवा चेंडू आलाय. कुठेतरी एक चेंडू अजून देखील बाकी आहे. कुठेतरी चेंडू लिव्ह करण्याचा प्रयत्न, सोडून देण्याचा प्रयत्न, पण शेवटच्या क्षणाला चेंडूनी पडता क्षणी कुठेतरी हुसी घेतली आणि चेंडू आत. अजून एक इथे मात्र फलंदाज झालाय बाद आणि षटक देखील संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 9 धावा. 3 गडी आतापर्यंत बाद झाल्यात. कुठेतरी समीकरण 12 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज आहे. तर राहुल आलेत गोलूचे मार्कवर. एक मोठा गाव एक्सप्रेस स्ट्रायकेलला आपण विक्रांतला बघतोय. नॉन स्ट्रायकेलला आपण न्यू बॅटर आपण धवलला बघतोय. पहिला चेंडू एक फटका चांगला आहे. सुरगीत बीट केलंय. कुठेतरी चिन्मयला मात्र बीट केलंय. ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये एक चांगली कामगिरी केली. कुठेतरी 12 धावा गोलूची मार्कवर म्हणून राहुलला बघतोय. 12 धावा कुठेतरी डिफेंड केल्या होत्या. पहिल्या चेंडूवर चौकार आल्या. पहिल्या चेंडूवर चौकाराने कुठेतरी खातं ओपन केलंय राहुलचं. पहिला चेंडू मोठा फटका आलाय. इथे मात्र प्रत्येक चेंडू कुठेतरी मोठे फटके लागण्याचा प्रयत्न विक्रांतला झपूला करावा लागेल. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. पंचाने वाईट चेंडू घोषित केला. कुठेतरी लिव्ह केल्या चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्येत फरकावर 14 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि आता मात्र इक्वेशन 11 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू आणि 40 धावसंख्येची अजून देखील गरज आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पॉइंटला पण क्षेत्ररक्षण तैनात केलंय. सिंगल स्वरूपाची एक धाव. तर आज बरेचसे खेळाडू नक्कीच एकदम कोपरमध्ये संघामध्ये खेळताना आपल्याला दिसत नाही. चिन्मय आहेत. दिवेशकडे 16 धावा झाल्यात. अजून देखील 9 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. अजून एक चौकार. तर मात्र 8 चेंडू आणि कुठेतरी 34 धावसंख्येची गरज आहे. कुठेतरी सामना थोडाफार फसलाय, पण कुठेतरी जवळ आणण्याचा प्रयत्न विक्रांत करतोय. इथे मात्र चूक झाली. चेंडू गेलाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. हा देखील आलाय चौकार. 2 चेंडू 2 चौकार नक्कीच लागवले, पण कुठेतरी थोडाफार उशीर झालाय. 7 चेंडू आणि अजून देखील 30 धावांची कुठेतरी गरज आहे. इथे मात्र फटका फसलाय आणि फलंदाज देखील झालाय बाद. विक्रांतला कुठेतरी मैदान सोडावं लागतं आणि षटक देखील संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर इक्वेशन आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे.
गोलंदाजी मार्गवर गोलंदाज चिन्मय आलेत. शेवटचं षटक आहे. 30 धावांची कुठेतरी गरज आहे. सामना पूर्णपणे फसलाय कुठेतरी. आता मात्र अठ्ठा आलाय. 5 चेंडू आणि 22 धाव संघाची गरज आहे. कुठेतरी कलात्मक फटका लागण्याचा प्रयत्न. अठ्ठा नक्कीच मिळालाय. 8 धावा मिळालेत. पहिल्या चेंडूवर कुठेतरी मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. इथे मात्र अजून 2 मोठे फटके लागले तर कुठेतरी सामन्याचं समीकरण बदल करण्याचा प्रयत्न धवल करेल. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. इथे मात्र अजून एक 4 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र अजून 14 4 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. आणि इथे मात्र अजून एक जर धवलने अट्टा मारला तर नक्कीच 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल योगेंद्र भोईर साहेबांकडे. इथे मात्र सुवर्ण संधी असेल. नक्कीच मान्यवर देखील कुठेतरी आले त्यांच्या हस्ते नक्कीच. तर जसेच फलंदाज देखील कॅश प्राइजची संधी तसेच गोलंदाज देखील कॅश संधी आहे. इथे मात्र कॅश प्राइजची कुठेतरी चिन्मय आपल्यासाठी देखील एक सुवर्ण संधी आहे. इथे मात्र विकेट जर संपन्न केलं तर नक्कीच आपल्यासाठी देखील कॅश प्राइज असेल ते म्हणजे 1000 रुपयांचं. इथे मात्र 4 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. इथून अजून एक संधी. कोणत्या प्रकारे कोण सुवर्ण संधी कशा प्रकारे संधीचं सोनं. इथे मात्र अजून एक आलाय चौकार. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. चुका होत्यात मागच्या सामन्यामध्ये कुठेतरी 12 धावा डिफेंड केल्या होत्या पण आता मात्र या 3 चेंडू मध्ये धावा खर्च केला. तर अजून एकदा सेम प्राइस कुठेतरी असेल कॅश प्राइस. इथे मात्र चौकार लागला तर नक्कीच धवलला कॅश प्राइज असेल योगेंद्रजी भोईर साहेबांकडनं. तसेच गोलंदाजसाठी देखील सेम प्राइस असेल. इथे मात्र विकेट जर संपन्न केली तर कुठेतरी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. सुवर्ण संधी असेल. अजून देखील कुठेतरी 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. कशा प्रकारे कामगिरी करत धवल. इथे मात्र अजून एक आलाय चौकार. संधीचं सोनं कसं करायचं संधीचं सोनं धवलने करून दिलंय. इथे मात्र संधी कुठेतरी सामना फसला होता. 30 धावांची गरज होती. 2 चेंडू 2 आठे मारले त्यानंतर मात्र कुठेतरी 2 चेंडू 2 चौकार. या सामन्याचं समीकरण बदललंय. इथे मात्र 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आता मात्र सामना कुठेतरी इक्वल आहे बघा. कुठेतरी बघा नक्कीच इथे मात्र दोन्ही साईडने कुठेतरी कॅश प्राइज SSS शुभम कांबळे आणि गंधराज यांच्याकडे नक्कीच जर सामना विजय करून दिला तर इथे मात्र SSS स्पोर्ट्स कडनं एक टी शर्ट मिळेल. तसेच साहेबांच्या हस्ते नक्कीच दादांच्या हस्ते देखील आपल्याला 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. त्यामध्ये कोणताच संघ विजय होईल. एका बाजूला आपण NCC टाकरवाडी तर एका बाजूला आपण बघतो तो म्हणजेच एक दंत. आता मात्र सामना इक्वली आहे. 2 चेंडूंनी 6 धावांची गरज आहे. इथे मात्र सामना होणे हाय व्होल्टेज सामना आहे. कुठेतरी 30 धावांची गरज होती पण आता मात्र सामना जवळ आणण्याचं काम केलंय. इथे मात्र दादा देखील आहे. दादा देखील सामन्याचा आनंद घेतात. कुठेतरी दादा येतात क्षणी कुठेतरी या सामन्याचं समीकरण झुकलंय ते म्हणजेच 2 चेंडूंनी 6 धावांची गरज आहे. ह्या व्होल्टेज सामन्या कुठेतरी विचार केला आपण तर हृदयाची बघा हृदयाचा डोका इथे मात्र कुठेतरी वाढलाय. 2 चेंडूंनी 6 धावांची गरज. इथे मात्र चेक इथे मात्र केला गेलाय. चेक कंप्लीट केला गेलाय. 2 चेंडूंनी 6 धावांची गरज आहे. ज्या प्रकारे सामना चालू आहे कुठेतरी एक हाती सामना नक्कीच बदल करण्याचा प्रयत्न केलाय. तर बघा इथे मात्र चिन्मय आपल्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. जर आपण या चेंडूवर जर विकेट प्रदान केली तर नक्कीच 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. इथे मात्र काय घडलंय. इथे मात्र चुकी झाली आणि या चुकीला माफी आहे की नाहीये. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कुठेतरी ज्या खेळाडूने ज्या बॅटरने हा सामना क्लोज आणला होता पण आता कुठेतरी थोडाफार सामना झुकलाय. कुठेतरी चांगली कामगिरी केली. ज्या चेंडूची गरज होती तो चेंडू इथे मात्र फेकला गेला. बघा विचार केला तर 6 चेंडू आणि 30 धावांची गरज होती. त्यानंतर मात्र चेंडू 2 अठ्ठे त्यानंतर 2 चेंडू 2 चौकार. तर बघा नक्कीच प्रेक्षकांना नक्कीच विनंती आहे जे आपण मुख्य प्रेक्षकांना विनंती आहे जो आपण पडद्याला हात लावलाय
तर कुठेतरी थोडाफार प्रेक्षकांना देखील विनंती, आपण थोडाफार लांब राहायचंय. कुठेतरी शेवटच्या चेंडू 5 धावांची गरज आहे. कोणता संघ विजय होईल? एका बाजूला आपण एनसीसी ठाकरवाडी संघाचा, एका बाजूला आपण इथे मात्र जर 8 आला, या चेंडूवर जर 8 मारला तर कुठेतरी 2000 रुपयांचा कॅश प्राइज इथे मात्र लगावला गेलाय योगेंद्रजी भोईर साहेबांकडनं. इथे मात्र शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर कुठेतरी एक चेंडूरी 5 धावांची गरज आहे. इथून जर 8 आला तर मात्र 2000 रुपयांचा हा चेंडू असेल. 3000 बघा प्रत्येक सेकंद इथे मात्र कुठेतरी कॅश प्राइज वाढवलं जात आहे. एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. इथून मात्र जर 8 आला तर मात्र 3000 रुपयांचा कॅश प्राइज. इथे मात्र 8 आलाय, 3000 रुपयांचा कॅश प्राइज देखील इथे मात्र पटकावला गेलाय. कुठेतरी सामना फसला होता आणि तो सामना विजयी झालाय. तोच म्हणजे एक दंत खोपर संघ. बघा एक मोठा सामना होता, एक बिग फाईट सामना होता. कुठेतरी विचार केला आपण तो 54 धावसंख्येचा पाठलाग करत होता. तोच म्हणजे एक दंत कोपर संघ. आणि शेवटच्या क्षणाला कुठेतरी 6 धावांची गरज होती, तिथून 1 धाव आली. त्यानंतर मात्र 5 धावांची गरज होती. त्यानंतर मित्र जर 8 आलाय तर नक्कीच बॅटर आपण यायचंय, आपल्यासाठी कुठेतरी कॅश प्राइज लगावला गेलं होतं. नक्कीच बघा ऑपरेटर देखील इथे मात्र सामना एन्जॉय करतात. कुठेतरी जिंकलेला सामना खिशातून घेऊन गेलाय तोच म्हणजे एक दंत कोपर संघ आणि विजय देखील झालाय. तसेच आपण विचार केला तर ट्रिपल एस संघाने देखील म्हणजे ट्रिपल एस स्पोर्ट्स संघाने देखील इथे मात्र बघा 2 टी शर्ट, जिथे 1 टी शर्ट देखील मात्र 2 टी शर्ट प्रदान, 2 टी शर्ट नंतर दिल्या गेल्यात. एक सुवर्ण संधी होती आणि या संधीचं सोनं मात्र शेवटच्या चेंडूवर केलंय. काय मॅच असं वाटत होतं की सामना जिंकला एनसीसी ठाकूरवाडी संघाने, पण जिद्द मात्र पेटून उठली आणि विजयाची मशाल पेटवली या फलंदाजाने. धवलने ज्याप्रमाणे इरादे स्पष्ट केले आणि या मॅचची कहाणी एक वेगळीच पाहायला मिळाली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट धवल आहे, पण दोघांचं कॉम्बिनेशन, दोघांचं एकत्रीकरण आणि दोघांचा परफॉर्मन्समुळे हा सामना जिंकला आणि खूप मोठा धप्पा दिला खऱ्या अर्थाने एनसीसी ठाकूरवाडी संघाला. आणि इथे मात्र परफॉर्मन्स होत असतात, खेळाडू खेळ करत असतात, पण काहींचा खेळ मात्र इतिहासामध्ये अजरामर होतो. त्यापैकी एक धवलचा हा खेळ, कारण की जिथे मात्र सर्वांनी खांदे टाकले होते तिथे मात्र आपल्या संघाचा भार, आपल्या कोपर गावाचा भार ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि त्याला इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. त्यानंतर आपण प्रसादला देखील पारितोषिक देणार आहोत, कारण की ज्यावेळी मॅचची परिस्थिती बिघडली होती आणि त्या पठ्ठ्याने 8 मारला आणि समोरच्या संघाला गार केलं, समोरच्या संघाला धप्पा दिला आणि खेळाडू आहे तो म्हणजेच